नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 जानेवारी 2024 या दिवशी झालेला नवोदय परीक्षा याची उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चला करूया सुरुवात। बघा इथे माझ्याकडे चाचणी पुस्तिका गट जे आहे, जरी जे असला तरी आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त क्रमांक आलटून पलटून असतात, कारण हेच प्रश्न ही एकच प्रश्नपत्रिका आहे जी सगळ्यांना म्हणजे के असेल व्ही असेल कोणताही सेट असला तरी यातले सगळे प्रश्न आहेत। फक्त प्रश्न पुढे मागे झालेले आहेत, प्रत्येकाने आपला प्रश्न चेक करायचा आहे आणि त्या क्रमांकांचं तेच उत्तर आहे का ते पाहायचं आहे। चला करूया सुरुवात। व्हिडिओला सुरुवात करूया, पण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा ही पूर्ण हे पहिलं पेज आहे आपलं, या पद्धतीनं बघा। याच्यामध्ये आता खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण खंड 1, अंकगणित परीक्षण खंड 2 मध्ये आहेत आणि भाषा परीक्षण खंड 3। याच्यामध्ये 1 ते 40 प्रश्न खंड 1 मध्ये आहेत, 41 ते 60 प्रश्न खंड 2 मध्ये आहेत आणि 61 ते 80 असे 20 प्रश्न खंड 3 मध्ये आहेत। चला करूया आपण उत्तर सूचीला सुरुवात। बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न खंड 1 मधलं मानसिक क्षमता परीक्षण भाग 1, प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ABCD दाखविलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती याच्यापासून निराळी आहे। या निराळ्या आकृतीची निवड करायची आहे आणि आपलं उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करायचे म्हणजे रंगवायचं आहे। बघा इथे आपल्याला पहिला आणि दुसरा प्रश्न दाखवते मी तुम्हाला। बघा इथे आकृती चेक करायची आहे। आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त मागे पुढील फक्त तुम्ही इथे आकृती बघायची आणि त्याच क्रमांकांचं वर्तुळ आहे का ते पाहायचं आहे। आता बघा पहिल्यामध्ये इथे काय येणार आहे तर C हे वेगळं येणार आहे, C हे वेगळं येणार आहे। फक्त आकृती बघायची आहे आणि आपलं वर्तुळ बघायचं की या प्रश्न या आकृतीसाठी ही चिन्ह बघायची आणि याच्यासाठी आपलं उत्तर आहे C, पर्याय क्रमांक C। एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे C। प्रत्येकाने आपल्या पुस्तिकेमध्ये आकृत्या बघायच्यात। आता दुसरी बघा आकृती, दुसरी आकृती आहे ही, मग याच्यामध्ये वेगळं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक D, दुसऱ्याचा आहे D। पुढचा बघा या 2 आकृत्या आहेत, आकृत्यांकडे लक्ष ठेवायचं आहे। आता बघा याच्यामध्ये आपलं उत्तर वेगळं काय आहे तर B हे काय आहे वेगळं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, इथे आकृतीकडे बघायचं आहे, मग या सगळ्या आकृत्यांमध्ये D ही आकृती वेगळी आहे। या पद्धतीने आपण पहिले 4 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। पुढचे प्रश्न बघूया। भाग 2 मध्ये बघा सूचना 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली म्हणजे इथे आणि उजव्या बाजूस ABCD अशा 4 आकृत्या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांची प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची आहे आणि आपले उत्तर दाखवण्यासाठी एक पर्याय काय करायचे रंगवायचे। बघा इथे आपल्याला या पहिल्या 2 आकृत्या आपण आकृती बघायची, आपल्या पुस्तिकेतल्या आपल्या प्रश्नपत्रिकेतल्या आकृती बघायची आहे आणि आपलं उत्तर सिलेक्ट करायचं आहे। आता बघा या आकृतीशी इथे B हे काय आहे उत्तर आहे, म्हणजे याच्याशी समान अशी कोणती आकृती आहे तर B हे काय आहे आपले या आकृतीचं उत्तर आहे या प्रश्नाचं। पुढचं बघा या आकृतीशी 6वा प्रश्न आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, याच्यामध्ये D हे उत्तर आहे। तुम्ही फक्त आकृती बघायची आहे आणि ABCD चेक करायचं आहे। पुढचा प्रश्न बघा या 2 आकृत्या आहेत, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त क्रमांक वेगवेगळे असतील। आता इथे आहे माझा 7वा प्रश्न, तर 7व्या प्रश्नामध्ये C ही आकृती आहे उत्तर आणि 8व्या प्रश्नासाठी बघा B हे उत्तर आहे माझं। बघा या पद्धतीने हेही 4 प्रश्न झालेले आहेत। भाग 3 मध्ये बघा 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे, म्हणजे या आकृतीतला एक भाग इथे लपलेला आहे, तो आपल्याला काय करायचं आहे या पर्यायांमधून शोधायचा आहे। फक्त इतकंच करायचं की याचा दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आपल्याला या लुप्त आकृतींच्या भागामध्ये जे आहे ते आपल्याला शोधायचे आहे। मग बघा याच्यामध्ये आपल्याला 9व्या मध्ये ही आकृती आपल्याला लपलेली दिसत आहे, म्हणून आपल्या या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A। पुढची आकृती फक्त तुम्ही आकृती बघायची आहे आणि आपलं प्रश्न उत्तर चेक करायचं आहे। आता बघा या आकृतीशी 10वा प्रश्न आहे माझा, 10व्यामध्ये B हे आकृती इथे येणार आहे या ह्याच्यामध्ये, ठीक आहे। आता पुढचं बघा
11 आणि 12 मध्ये बघा या आकृत्या आहेत. आता 11व्या प्रश्नासाठी बघा माझं सी हे उत्तर आहे, कारण याच्यामध्ये हा भाग आता म्हणजे आपण जर काढला तर कोणता येतो, तर सी हे येत आहे. आणि बघा या 12व्या प्रश्नामध्ये, या 12व्या प्रश्नासाठी आपलं उत्तर आहे डी हा भाग. आता इथे कोणता भाग येतोय, तर डी हा भाग येत आहे. बघा इथे मी असं काढून दाखवलं. इथे मी आता बघा ही आकृती आपण जर अशी जोडली, अशी मी जर जोडली तर इथे कोणतं येतं, हे येते. पर्याय क्रमांक डी हे 12व्याचं उत्तर येत आहे. भाग 4 सूचना काही आहे. 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या चौथ्या आकृतीसाठी रिकामी जागा दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूस दिलेल्या आकृत्या, उत्तर आकृत्यांमध्ये अशी आकृती शोधून काढायची की जी मोकळ्या जागेत सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल, अनुक्रम पूर्ण करेल. म्हणजे आपल्याला अनुक्रम बघायचा आहे क्रमाने. तर बघा आपण आकृतीकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या पुस्तिकेतली आकृती चेक करायची आहे. माझा 13 नंबरचा प्रश्न आहे, तुमचा मागे पुढे होऊ शकतो. फक्त ही आकृती बघायची आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे माझं. मग माझं या प्रश्नाचं उत्तर येते इथे बी हा भाग येणार आहे. या प्रश्नचिन्हाच्या की बी हे येणार आहे, म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ही आकृती बघा, या आकृतीमध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर इथे माझं ए हे उत्तर येते. आपलं ए हे उत्तर येते. आपण फक्त आकृती बघायची आणि आपलं चेक करायचं आहे. आता 15 आणि 16 मध्ये बघा या 2 आकृत्या आहेत. आता बघा याच्यामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर इथे आपलं उत्तर येते बी हे येते, पर्याय क्रमांक बी. आणि इथे पण बघा 1 1 त्रिकोण वाढत जाते, म्हणून मग इथे येणार आहे 4. मग इथे कुठे, पर्याय क्रमांक बी. या सुद्धा प्रश्नाचं उत्तर येते बी. भाग 5 काय सांगितले, 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला पाहिजे. म्हणजे पहिल्याशी दुसरं जसं आहे तसंच तिसऱ्याशी चौथं पाहिजे. मग इथे बघा आता या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे 4 एकमेकांना जॉईंट होते, इथे फक्त 4 सेपरेट आहेत. आता इथे गुणाकाराने जॉईंट होते आणि इथे अधिक या चिन्हाने जॉईंट आहेत आणि इथे फक्त ते सेपरेट करायचे आहेत. मग 17 नंबरच्या साठी आपलं उत्तर कोणतं येणार आहे, तर बघा इथे पर्याय क्रमांक सी येणार आहे. फक्त हे मधल्या रेषा कट होतील, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं सी. पुढची आकृती बघूया. बघा ही आकृती आहे आपल्याला, या आकृत्या. आता इथे आपल्याला आडव्या रेषा आहेत आणि इथे मध्ये काय केलेलं आहे, असं या 2 रेषा एकमेकांना जॉईंट केलेल्या आहेत. आता इथे फक्त उभ्या रेषा आहेत आणि त्यामध्ये फक्त काय केलेले, जॉईंट केलेत. मग 18 साठी आपलं उत्तर येणार आहे सी. त्याच पद्धतीने बघा पुढची आकृती बघूया. ह्या बघा इथे ही आकृती आहे. या आकृती माझ्या ह्याच्यामध्ये 19वा प्रश्न आहे. याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर बघा विरुद्ध दिशाला येतात. ही या कोपऱ्याला तर या कोपऱ्याला, या कोपऱ्याचं तर या कोपऱ्याला येणार आहे. माझ्या 19व्या प्रश्नासाठी माझं उत्तर आहे बी, कारण ह्याच्या अपोजिट, म्हणून मी इथे बी हे माझं उत्तर आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त आकृती बघायची आणि आपला प्रश्न चेक करायचा आहे. 20वा प्रश्न बघा. इथे जर आपण निरीक्षण केलं इथे सुद्धा अपोजिट झाले. आता इथे सुद्धा अपोजिट, मग इथे आपलं उत्तर कोणतं येते, तर बघा पर्याय क्रमांक सी येते. याच्यासाठी सी. बघा पहिले 20 प्रश्न आपले चेक करून झालेत. आता भाग 6 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात दिलेला आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृत्यांमध्ये ABCD या रूपामध्ये दिलेला आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढायची आहे की जी त्या भूमितीमधील आकृतीस पूर्ण करेल. म्हणजे बघा हा आता इथे काय, हा चौकोन आहे, तर हा चौकोन पूर्ण करण्यासाठी कोणतं, मग हे आपण या पद्धतीने असं काढायचं आहे. मग जो हा असा भाग येईल तो आपल्याला काय करायचं, रंगवायचं. बघा मी इथे या पद्धतीनं काढते, या पद्धतीने आपल्याला ही आकृती आहे. मग आता असा भाग बघा, हे असं, ही आकृती आपल्याला खालचा भाग शोधायचा आहे. मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. म्हणून आपल्या या आकृतीसाठी पर्याय क्रमांक ए हे आपलं काय आहे, उत्तर आहे. पुढच्या आकृती बघायची आहे. बघा या 2 आकृत्या 22 आणि 23 माझ्यामध्ये प्रश्न आहेत. बघा आता इथे सुद्धा आपण हे असं पूर्ण करायचं आहे पुढे, आणि आता दाखवल्याप्रमाणे बघा हा असा भाग मी इथे पूर्ण करणार आहे, हे करेक्ट आहे. आणि मग हा असा भाग आपल्याला जोडायचा आहे, जो इथे असा रंगवलेला दिसतोय ना तो तसा. मग असा भाग आपल्याला कुठे दिसतोय, तर बघा इथे असा भाग आपल्याला याच आकृतीमध्ये दिसतो. बघा इथे असं अर्धवर्तुळ, इथे असा इथे छोटंसं आहे आणि इथे असं क्रॉस. हे मग आपल्या इथे या 22व्या या आकृतीसाठी ए हे ऑप्शन आपलं उत्तर आहे. पुढचं बघूया.
बघा ह्या 2 आकृत्या याच्यासाठी बघा आता इथे सुद्धा फक्त हा भाग जोडायचा आहे, बघा हे जोडायचं आहे आणि मग ही अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा याच्यासाठी आपल्याला सी हा भाग दिसत आहे। माझा 23वा प्रश्न आहे, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मागे पुढे झालेलं असेल। 23 साठी माझं सी हे उत्तर आहे, या आकृतीसाठी सी हा ऑप्शन आहे। पुढचं बघा इथे सुद्धा ही आकृती फक्त आपल्याला पूर्ण करायची आहे, खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे या पद्धतीनं। मग अशी म्हणजे ही एवढाच भाग आपल्याला 24व्यामध्ये कुठे दिसतोय तर बघा इथे पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहे। बघा या पद्धतीने आपण 24 प्रश्न पूर्ण झाले। पुढचे प्रश्न बघूया। बघा भाग 7 आहे, प्रश्न 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूचा एक प्रश्न आकृती दिली आणि ABCDच्या या 4 उत्तर आकृत्यांमध्ये उजव्या बाजूस दिलेली आहे उत्तर की नाही, प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती आपल्याला शोधायची आहे। मग XY वर आरसा ठेवलेला आहे, आपल्याला माहिती आहे की या बाजूला जे चिन्ह असतं ते काय आरशातली प्रतिमेसाठी। मग आपल्याला माहिती आहे आरशातली प्रतिमा काय करते, डाव्या बाजूचं उजव्या बाजूकडे दिसतं आणि उजव्या बाजूचं डाव्या बाजूला दिसतं। ज्यावेळेस आपण आरशामध्ये डावा हात वर करतो त्यावेळेस आपला उजवा हात वर होतो आणि उजवा हात वर करतो त्यावेळेस आपल्या आरशातली प्रतिमा आपल्याला आपला डावा हात दाखवते, म्हणजे डावं उजवीकडे आणि उजवं डावीकडे। मग बघा इथे हा जो आपल्याला त्रिकोण आणि हा ॲरो आहे तो कुठे येणार आहे तर या डायरेक्शनला असा ॲरो आणि हे असं रंगवलेलं इकडे येणार आहे। मग आपलं या 25 या प्रश्नासाठी कोणतं आहे तर बघा बघा हे ॲरो आहे तो इकडे आणि हा जो आहे तो फक्त इकडे होणार आहे, फक्त काही चेंज होणार आहे, फक्त ही बाजू इकडे येणार आहे रंगवलेली या पद्धतीने आणि हा जो या कोपऱ्यात आहे तो या बाजूला येणार आहे या पद्धतीने। म्हणून आपल्या या 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए हा ऑप्शन आहे। पुढचा प्रश्न बघा, ही आकृती आहे, आता या आकृतीमध्ये पण सेम जे या बाजूला आहे ना ते फक्त इथे उजव्या बाजूला जाणार आहे, बरोबर आहे। मग बघा इथे सेम आपल्याला अशी आकृती कुठे दिसते पर्याय क्रमांक ए याच्यामध्ये दिसते, ए हे ऑप्शन आपलं उत्तर आहे। पुढची आकृती बघूया आपण। बघा इथे आता इथे 27वा आपला प्रश्न चाललाय, ही आकृती आहे तर इथे पण सेमच आहे, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे। मग 27 या प्रश्नासाठी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हे आपल्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे। आणि बघा इथे TOM टॉम हा शब्द दिलाय। आता एक सोपी पद्धत सांगते, ज्यावेळेस आपल्याला आरशातली प्रतिमा बघायची असते त्यावेळेस आपण काय करतो बघा टी हे ठळक काढून घ्यायचंय, TO आणि हे यम, त्यावेळेस आपण काय करायचं हे ठळक काढून घ्यायचंय का पांढऱ्या कागदावर किंवा आपल्या पेजवर आणि फक्त काय करायचंय पान पलटायचंय। बघा इथे मी पान पलटलेलं आहे, आता जसं मला दिसतंय तसं मी काय करते इथे गिरवते हे बघा या पद्धतीनं। मग ही आरशातली प्रतिमा आहे, मग बघा MOT मॉट, हे बघा मग कुठे MOT मॉट, बघा इथे सेम अशी उत्तर आपलं कुठे पर्याय क्रमांक ए मध्ये आहे। मग समजलं आरशातली प्रतिमा करताना डावी उजवीकडे हे तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळा अक्षरांचा गोंधळ होतो, मग त्यावेळेस काय करायचंय असं मी आता जसं लिहितं बघा तसं मी पुढच्या पानावर लिहिलं आणि फक्त पान मी काय केलं हे पलटले आणि मागे गिरवून काढले, तर आपल्याला इथे पर्याय सापडलाय। या पद्धतीने आपल्या आरशातल्या प्रतिमेवरचा प्रश्न कधीच चुकणार नाही याची गॅरंटी मी आपल्याला देते। म्हणून आपलं याचं उत्तर आहे 28 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए। भाग 8 बघा इथे प्रश्न आकृत्या वाचा, 29 आणि 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालायच्या आहेत आणि भोके पाडलेले तो की नाही इथे या पद्धतीनं ABCD अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत। आपल्याला घड्या उलगडल्यानंतर कागद कसा दिसेल ते आपल्याला या आकृत्यांमधून काढायचं आहे। बघा इथे तर कागद हा आपण दुमडलाय आणि हाही कागद आता इथे दुमडलाय, म्हणून मग फक्त ही घडी आहे ओके, म्हणजे हा एवढा कागद होता तो फक्त या पद्धतीने या डायरेक्शनने दुमडलाय आणि आता हा सुद्धा बघा इथे आता ॲरो दाखवला, म्हणजे हा इथे आपण असा केलाय मग तो असा म्हणजे आणि इथे असं ब्रॅकेट केलाय। मग हा कागद ज्यावेळेस आपण उलगडू त्यावेळेस ही आकृती कशी दिसेल आपल्याला तर बघा सेम अशी दिसणार आहे हो की नाही, पर्याय क्रमांक ए सारखं। कारण बघा हे जे आहे ते 4ही टोकांना येणार आहे आणि मध्ये मग हे नाही का हे असं, मग आपलं उत्तर आहे हे बघा 29 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ही आकृती येणार आहे। आपण उत्तर चेक करतोय तर फक्त आपण प्रश्न आकृतीकडे लक्ष द्यायचं आहे। आता या पद्धतीच्या आकृती आपण पर्याय बघू शकतो, कारण हे सगळं सेमच वाटते, तर इथे आपण पर्याय चेक करून ते प्रश्नांचं गोल रंगवू शकतोय। आता बघा इथे सुद्धा हा कागद होता दुमडलाय, मग या 30 या प्रश्नासाठी सेम जसं मी पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं तसंच इथे सुद्धा याच्यासाठी आपलं उत्तर कोणतं येईल तर सी हे येणार आहे ऑप्शन नंबर सी। आता बघा इथे 31वा प्रश्न आहे माझ्या आकृतीमध्ये, बघा या 2 आकृत्या आहेत। आता या चिन्हानुसार आता आपल्याला इथे काय हे असं दिशा दिले तो की नाही म्हणजे डिझाईन दिले, मग 31 या प्रश्नासाठी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए।
पुढचा प्रश्न बघूया. बघा याच्यासाठी हे बघायचं आहे आपण आकृतीमध्ये, आपल्या प्रश्न आकृतीमध्ये व्यवस्थित आकृत्या चेक करायच्या आहेत. मग याच्यासाठी आपलं उत्तर येणार आहे, कारण इथे 2 गुण आहेत. मग बघा इथे 2 इथे 2 येतो या पद्धतीने. मग आपलं ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला काय सांगितले, इथे प्रश्न आकृती दिली आणि इथे उत्तर आकृतीमध्ये काय सांगितले आपल्याला, या आकृत्या जोडून उत्तर आकृतीमध्ये कोणती आकृती तयार होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग या आकृतीसाठी बघा, या आकृतीसाठी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. या आकृतीसाठी म्हणजे माझा 33वा प्रश्न आहे, त्याच्यासाठी बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा ही प्रश्न आकृती आहे, मग याच्यासाठी आपलं उत्तर आहे डी. हे भाग जोडले आपण तर ही आकृती तयार होते, ऑप्शन नंबर डी. पुढचं बघूया आपण. बघा इथे 35 आणि 36 साठी ही आकृती, या आकृतीकडे नीट लक्ष द्यायचं आहे. 35वा प्रश्न आहे माझा, याच्यासाठी ही आकृती जर आपण व्यवस्थित जोडली तर याच्यामध्ये यासारखी आकृती तयार होते. 36व्या प्रश्नासाठी बघा, माझ्यासाठी या प्रश्नासाठी आपले सी हे उत्तर असणार आहे. व्यवस्थित चेक करायचं आहे. बघा भाग 10 याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, उत्तर आकृती, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती. याच्यामध्ये जी आकृती, आता बघा जी आपल्याला प्रश्न आकृती दिली ना ती या उत्तर आकृत्यांमध्ये कुठे लपलेली आहे ते आपल्याला काढायचं आहे, हो की नाही. म्हणजे हीच आकृती इथे कुठे लपली ते आपल्याला काढायची आहे. मग बघा ही जर आकृती आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघा इथे हे बघा ही अशी मधली रेष, इथे हा आयत आणि हा इथे असा जो उभा त्रिकोण दिसतोय का, हा त्रिकोण. बघा इथे मी अशी जरा गिरवते म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा ही आकृती या आकृतीमध्ये लपलेली आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचे सुद्धा 3 प्रश्न सोडवायचे आहेत. बघा या आकृत्या आहेत, आपण आकृत्यांवर फोकस करायचा आहे. 38 या ही प्रश्न आकृती कोणत्या ह्याच्यामध्ये लपलेली आहे, तर याच्यामध्ये लपलेली, पर्याय क्रमांक सी मध्ये लपलेली आहे. आपल्याला वाटेल आता इथे ॲरो आहे, मग इथे ॲरो कुठे आहे, तर बघा इथे हे जे दिसते ना हा ॲरोच आहे. बघा या पद्धतीनं हे मी असं खाली घेते, हे असं ऑप्शन नंबर सी हे आपल्या या आकृतीसाठी उत्तर आहे. आता इथे बघा डब्ल्यूची आकृती इथे कुठे लपलेली आहे, तर बघा इथेच लपलेली आहे, ऑप्शन नंबर ए मध्येच लपलेली आहे. बघा हे असं रंगवलेलं आहे त्याच्यामुळे असं दिसत नाही आहे, पण हे बघा हे असं डब्ल्यू इथे लपलेलं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर ए हे आपलं काय आहे, उत्तर आहे. पुढचा 40वा प्रश्न बघूया. ही आकृती आता कुठे लपली तर बघा इथे लपलेली आहे. आपण बघितलं बघा इथे छोटा हा आयत आहे आणि हा इथे काय काटकोन जोडलेला आहे त्याला, ऑप्शन नंबर सी. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 40 पर्यंतची संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे. यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ उपयुक्त असेल किंवा आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू. बघा इथे प्रश्न दिले आपल्याला, इथे आपल्याला बारग्राफ दाखवला आहे. वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आलेली आहे. आता आपल्याला विचारले की ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत. मग ऑस्ट्रेलियाचा संघ किती आहे तर बघा इथे आपल्याला 4च्या पटीला संख्या 4 4 2 8 म्हणजे 4चा फरक आहे. ऑस्ट्रेलिया आहे 32 आणि आपल्याला विचारले पाकिस्तान, ओके. मग पाकिस्तानचं किती आहे तर बघा इथे 24 आहे. मग आता कितीने जास्त कमी, किती अधिक खेळले आहेत, अधिक म्हणजेच काय वजाबाकी. मग 32 मधून जर आपण 24 वजा केले तर बाकी येते 8. मग 8 कुठे आहे तर बघा इथे ऑप्शन नंबर ए. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 8. बघा इथे आपल्याला पुढचा प्रश्न, कोण AOB, BOC, COD आणि DOE यांची मापे अनुक्रमे दिलेली आहेत. आता इथे बघा AOE आपल्याला 100 मिळते. आपल्याला माहिती आहे या ए पासून पूर्ण जर आपण असं फिरून आलं तर एकूण किती कोण आहे, पूर्ण कोणाचं माप आहे 360. आता आपल्याला हे 100 ऑलरेडी माहीत आहे, मग याच्यातून 360 मधून हे 100 आपण वजा करायचे. मग बाकी किती राहते 260, म्हणजे जे बाकीचे सगळे आहेत त्यांचं एकूण 260 आलं पाहिजे. मग आता इथे काढायची काही गरज नाही, कारण तोंडी उत्तर आहे. बघा x 2x 4x आणि 6x आहेत. मग बघा x अधिक 2x त्याच्यानंतर 4x आहे आणि त्याच्यानंतर अधिक 6x आहे, बरोबर. आपल्याला किती उत्तर आलं पाहिजे 260 आलं पाहिजे, कारण ए पासून पूर्ण ई पर्यंत 260. मग यांची बेरीज इथे काही नाही म्हणजे काय 1. मग बघा 2 आणि 1 3, 3 आणि 4, 3 आणि 4 7, 7 आणि 6. बघा या सगळ्यांची बेरीज किती येते 13
x येते बरोबर 260. मग आपण x इथे ठेवतो आणि इथे काय करतो 260 भागिले 13. मग सोपं आहे 13 1 13 13 2 26 आणि हा 0. मग x ची किंमत किती आली तर 20 आली. मग बघा आपल्याला xच पहिला दिलाय की नाही, आपल्याला काय सांगितलं AOB. मग AOB पहिला x आहेत, मग इथे दुसरीकडे बघायची गरजच नाही. x म्हणजे किती 20. बघा इथे पहिलं म्हणजे आपलं ऑप्शन ए हेच उत्तर आहे. आणि बघा याच्यानंतर 2x दिले, मग x च्या दुप्पट 2x म्हणजेच किती 2 गुणिले 20. x ची किंमत किती आहे 20 आहे. मग किती 40 म्हणजे x बरोबर 20 आणि 2x म्हणजेच काय x च्या जागी 2x ठेवले म्हणजे x ची किंमत आहे 20. मग 2 गुणिले 20 बरोबर 40 आणि इथे काय आहे नंतर 4x. मग हे 4 गुणिले x ची किंमत आहे 20. मग 4 दुने 8 आणि 6x x म्हणजे 20. मग 6 दुने 12 120. मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर 260 येते. मग बघा 20 40 80 आणि 120 ऑप्शन नंबर ए. आता या प्रश्नाचा विचार केला तर बघा इथे 30,009 आहेत म्हणजेच आता इथे शेवटला एककाच्या घरात आहे की नाही, ते 9 दशकाचा काही प्रश्न येतो का नाही, 9 शतक पण आहे 9 दशक पण आहे, 9 एकदा झाले. मग थोडंसं आपली आयडिया लढायची 9 एकदा म्हणजेच एकक आहे. मग इथे 9 एकक आहे म्हणून आपल्या इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. हा प्रश्न बघा जर 2 कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे विचारले. थोडं आपली आयडिया लढायची. एक काटकोण म्हणजे किती 90 आणि काय सांगितले बेरीज सांगितले की नाही एक लघुकोण. मग लघुकोण म्हणजे 90 मधला आतमधला. मग आपण इथे 30 घेतला तर 90 आणि 30 किती होतात 120 होतात. मग हा सुद्धा काय आला विशाल कोण आलाय का विशाल कोणच आहे 90 पेक्षा मोठा म्हणजे विशाल कोण म्हणजे हे करेक्ट. आपल्याला अशक्य करायचं आहे एक विशाल कोण आणि एक लघुकोण. विशाल कोण म्हणजे 90च्या पुढचा मग कोणताही घ्या मी इथे घेते 100 तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि एक लघुकोण घेतला मी इथे 20. मग 100 आणि 20 किती झाले 120 झाले. मग हा सुद्धा विशाल कोणच आहे म्हणजे हे पण विशाल कोणच आलं. आता 2 लघुकोण. आता बघा इथे आपण 2 लघुकोण म्हणजे 90च्या आतमधले 2 लघुकोण. आता इथे मी घेते एक 20 घेते आणि दुसरा घेते 40 घेते. मग 20 आणि 40 किती झाले 60 झाले. मग 90च्या आतमधला आहे मग हे अशक्य हा विशाल कोण होईल का नाही म्हणून मग कोणतं ऑप्शन आहे आपलं ऑप्शन नंबर सी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे 45वा प्रश्न. सुमितचं वय 107 आहे 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचं 82 आहे. काय आपल्याला काय विचारलं दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत. दशक म्हणजे काय 10च्या पट आपल्याला माहिती आहे. तर दोघांच्या वजनातील तफावत म्हणजे फरक विचारले. मग 107 कुणाच्या जवळ आहे तर 110च्या. बघा 10 हे दशक आहे. आता 82 कुणाच्या जवळ आहेत 90 लांब झालं पण 80 थोडं मागे यायचं म्हणजे किती ते 80 जवळ आहेत. मग याच्यातील तफावत मग 110 मधून जर आपण 80 वजा केले तर 80 90 100 110 कितीचा तफावत आहे तर 30चं म्हणून आपल्या इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. 46वा प्रश्न बघा. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ. आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. बघा चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग इथे बाजू आपल्याला काय दिली नाही फक्त आपल्याला 1/3 दिले. 1/3 म्हणजे 1/3 मग त्याचा वर्ग. मग आपल्याला माहिती आहे 1चा वर्ग 1च असतो आणि 3चा वर्ग 9 असतो. मग याचं किती आलं 1/3चा वर्ग 1चा वर्ग 1 3चा वर्ग 9 मग 1 नवमांश. मग 1 नवमांश कुठे आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. पुढचा प्रश्न बघा हा तर खूप सोपा प्रश्न आहे. एका मशीनचा प्रश्न आहे. एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते. 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल. आता एका मिनिटाचं दिलं मग एका मिनिटामध्ये किती 12 पानं. मग एवढी पानांच्या छपाईसाठी मग आधी मिनिटामध्ये काढूया 5760. मग आता 5760 भागिले जर आपण 12 केलं तर बघा इथे आपण भागाकार केलाय 12 चोक 48 57 मधून 48 गेले 9 राहिले वरून घेतले 6 12 8 96 वजाबाकी केले 0 वरून घेतलं 0 12 0 0 उत्तर आले 480. म्हणजे एका मिनिटामध्ये किती छपाई होते तर 480. आता आपल्याला हे मिनिटाचं दिलेलं आहे. बघा हा प्रश्न आपण या पद्धतीने सोडवला आहे. एका मिनिटामध्ये 12 पानं तर 5760 पानं छापण्यासाठी किती वेळ लागला तर 480 मिनिटं लागलेली आहेत. ओके ही मिनिट आहेत. आता आपल्याला ते मिनिटामध्ये उत्तर नाही आपल्याला तासामध्ये. मग आपल्याला माहिती आहे 480 भागिले 60 करायचं म्हणजे आपलं तासामध्ये. मग आपल्याला माहिती आहे 0 0 मग 6चा पड आपल्याला 8 पर्यंत म्हणजे म्हणायचं आहे. मग 6 8 48 6 8 48 मग आपलं उत्तर किती आलंय 8 तास. 8 तास कुठे ऑप्शन नंबर बी. बघा हा प्रश्न तर खूप सोपा आहे. एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्या वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतक्याच आहे तर वस्तूची किंमत किती आहे. बघा आता काय सांगितलं एवढ्या किमतीला विकला तर फायदा बी तेवढाच होतोय आणि एवढ्याला विकला तरी तोटा पण तेवढाच होतोय. मग आपण आता इथे काय करायचंय नफा आणि इथे लिहून घ्यायचंय तोटा.
नफा पण x म्हणायचं आहे आणि तोटा पण x म्हणायचा आहे. नफा x आणि तोटा x, मग x अधिक x किती होतात तर 2x होतात, बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, विकल्यावर एवढा नफा होतोय की नाही, म्हणजे बघा 2540ला विकल्यावर आणि काय 1850ला विकल्यावर तोटा होतोय की नाही. मग या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची, बरोबर 2x. मग यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर किती येते 690, बरोबर हे 2x. आता x ची किंमत काढायची, मग इथे काय येणार हे 690 भागिले हे 2 इथे गुणाकाराच्या रूपात आहेत, इकडे भागाकार, बरोबर हे x. यांचा जर आपण भागाकार केला तर बघा बे के बे, बे त्रिक 6, बे चौक 8 आणि इथे 1 राहतो, मग बे पंचे 10 म्हणजे किती आलं 345. म्हणजे x बरोबर बघा इथे x बरोबर 345. आपण नफ्यासाठी सुद्धा x घेतला आणि तोट्यासाठी सुद्धा x घेतला, म्हणजे नफा बघा नफा सुद्धा 345 होतोय आणि तोटा सुद्धा कितीने होतोय तर 345. मग आपल्या इथे उत्तर, आता इथे काय सांगितलंय, हे झालं नफा आणि तोटा. आता आपल्याला वस्तूची किंमत काढायची आहे. मग आता बघा एवढ्याला विकलं तर नफा होतं, मग ह्याच्यातून नफा वजा करायचा आहे, म्हणजे बघा 2540 वजा 345 करायचं. यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर किती येते 2195. याचं पण उत्तर तेच येते. आणि जरी आपण हे केलं, काय केलं, आता विकले कितीला 1850ला विकले आणि तोटा पण तेवढाच आहे, मग याच्यातून जरी आपण 345 वजा केले तरी तेवढंच येते. बघा 10तून 5 गेले 5, 4तून 4 गेले इथे आपल्याला तोटा होते, म्हणून ह्यांची बेरीज करायची. झालेल्या एकूण किमतीतून हे वजा करायचं आहे नफा आणि ह्याच्यातून तोटा काय करायचं आहे ॲड करायचं आहे. मग आता इथे काय करायचं आहे 5 आणि 5 आणि 4 9, 8 आणि 3 9 10 11, हा चलाला 1 इथे 1 आणि 1 आणि 1 2, बघा 2195 आणि 2, म्हणजे आपण मिळवलं तरी तेच येते आणि वजाबाकी केली तरी तेच येते, म्हणून आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी. मग इथे 49वा प्रश्न आहे. आता इथे प्रत्येक करत बसलं तर आपला वेळ खूप जाईल, मग त्यापेक्षा काय करायचं इथे बघा पूर्ण 5 पूर्णांक आहेत आणि 8 पूर्णांक आणि इथे 3 पूर्णांक आणि इथे 5 पूर्णांक आहेत आणि बाकीचे छेद आहेत, अपूर्णांक आहेत, सोडले. जवळपास प्राप्त होणं आपल्याला कन्फर्म नाही करायचं, जवळपासचं करायचं, म्हणून आपण सुद्धा काय करूया वरवर करूया. आता बघा 5 गुणिले 8 करूया, मग 5 गुणिले 8 किती 8 पंचे 40, वजाचे इथे वजा 3 गुणिले 5 3 5 15. जर यांची आपण वजाबाकी केली तर मला सांगा 40 मधून जर आपण 15 वजा केले तर उत्तर किती येते 25 येते, हो की नाही. बघा 40 मधून जर आपण 15 वजा केले तर उत्तर बरोबर किती येते 25 येते. आता काय सांगितलं आपल्याला जवळपास, आणि आता हे अपूर्णांक आहेतच की आपल्यामध्ये अपूर्णांकांचा आपण पुढच्या करतो. जरी आपण या पद्धतीने बघा केलं, बघा यांचा 8 पंचे 40, 40 अधिक 3 43/8 गुणिले 8 8 64 आणि 1 65/8 या पद्धतीने यांचा गुणाकार जरी केला तरी आपलं तेच येते. मग आपल्याला जवळपास शोधायचं आहे. मग आता ह्याचे काही पॉईंट असतीलच की नाही, म्हणून मी याच्या पुढची संख्या घ्यायची. मग 25च्या पुढे काय आहे तर 26, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. बघा पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे. एका पुस्तकाची किंमत 100 आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयांना विकतो. झालेला नफा किंवा तोटा किती. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त काळजीपूर्वक वाचायचं आहे. आता इथे काय सांगितलंय, एका पुस्तकाची किंमत किती आहे 100 आहे. 3 पुस्तकं विचारलेत ना, मग 3 पुस्तकं कितीला गेली पाहिजे होती 300ला गेली पाहिजे होती. 100 त्रिक 300, हो की नाही. मग आता त्यांनी विकलेत कितीला 275ला विकलेले आहेत. मग 300 मधून जर आपण 275 वजा केले तर त्याला 25 रुपये काय होतोय कमी येतात, म्हणजेच काय होतोय 25 रुपये तोटा होतोय. मग 25 रुपये तोटा कुठे आहे तर बघा इथे ऑप्शन नंबर डी. तुम्ही फक्त प्रश्न संख्या बघायची आहे. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबटिंब याने विभागता येईल. बघा पुढचा प्रश्न, एका संख्येतील अंकांची विचार, मग कोणतीही संख्या घ्या. आता इथे मी घेते 18 ही संख्या घेते आणि 18 या संख्येतून काय करायचे यांचीच बेरीज. मग 8 आणि 1 किती होतात 9, यांची बेरीज जर वजा केली तर येणार उत्तर किती आहे 9 आहे. मग त्याला कोणत्या संख्येने भाग जातो तर 9ने जातो. आता दुसरी कोणतीही संख्या घ्या. आता मी इथे घेते 64 ही संख्या घेते. 6 आणि 4 यांची बेरीज करायची. 6 आणि 4 किती 10, मग यांची या दोघांचीच बेरीज त्याच्यातून वजा केली तर बघा वजाबाकी किती येते 54. मग 54 बघा 9 हे 6 9 54 म्हणजे 9ने भाग जातो की नाही. मग इथे उत्तर आहे आपलं डी 9. बघा हा प्रश्न तर खूप सोपा आहे. ते 31.7/16 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो. आता आपल्याला माहिती आहे 31 आणि 7/16 या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा. मग इथे 16 गुणिले 31 अधिक 7 आणि भागिले 6 भागिले 16. आता 16 गुणिले 31 जर आपण केलं तर किती येतं उत्तर बघा 16 गुणिले 31 आणि त्याच्यामध्ये अधिक हे केले तर किती येतं 503 येतं. यांचा पूर्ण केलं तर 503 आणि भागिले हे 16. आता इथे आपण काय करायचं आहे
बघा 503 भागिले जर 16 केलं तर 16च्या पाड्यामध्ये 50 नाही आहेत, मग 16 एके 16, 16 32, 16 त्रिक 48. 50 मधून जर 48 वजा केले तर 2, वरून घेतले हे 3. 16च्या पाड्यामध्ये 16 एके 16, 23 मधून जर 16 वजा केलं तर येतात 7. आता इथे पॉईंट घ्यायचा आणि इथे 0 घ्यायचा. मग 16च्या पाड्यामध्ये 70 आहेत का, तर नाही. मग 16 चोक 64. बघा 16 चोक 64 यांची जर आपण वजाबाकी केली तर बाकी येते 6 आणि इथे पॉईंट घेतल्यामुळे आपण 0 घेऊ शकतो. मग आता परत इथे 60 आलं. मग आता 16 त्रिक 48, 16 त्रिक 48 वजाबाकी आली 12. इथे घेतले परत आपण 0. आता झाले 120. मग 16च्या पाड्यामध्ये आता 120 आहेत का, तर हो. 120 नाहीत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे, 16 7 112. मग 112 मधून 120 मधून 112 जर आपण वजा केलं तर बाकी येते 8. पॉईंट घ्यायचा परत 16 5 80. आपलं उत्तर बघा पूर्ण भाग गेलेला आहे आणि आपला भागाकार काय आलेला आहे 31.4375. मग इथे बघा 31.4375 ऑप्शन नंबर सी. 53 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. एका संख्येने अंश आणि छेद यांचा गुणाकार केल्यावर 0 वगळता एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो कधी, ऑप्शन नंबर सी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 54वा प्रश्न बघा. 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील. आता बघा इथे 30 किलो मिठाई आहे. आता 2/30 किलो 2/3 किलो वजनाचे. मी इथे काय करायचे, भागाकार करायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे भागाकार करण्यापेक्षा इथे भागाकार केला तरी चालते, त्यापेक्षा काय करायचं आहे उलटून गुणाकार होतो. बघा इथे पुढची पद्धत सांगते. इथे आपण इन्व्हर्स करू शकतो. बघा 30 आहे तसं ठेवायचं. इथे भागाकाराच्या अपोजिट गुणाकार घ्यायचे आणि 3 वर घ्यायचे आणि खाली छेद घेऊ शकतो. मग इथे आपण करू शकतो काय अंशांचा गुणाकार. मग 3 त्रिक 9 आणि हे 0 म्हणजे 90/2. मग आपल्याला माहिती आहे 2 चोक 8 आणि इथे बघा इथे किती राहिले 2 राहिले, बरोबर आहे. 2 चोक 8 इथे 1 राहिला आणि 2 पंचे 10. मग उत्तर किती आलं इथे 45. म्हणजेच किती बॉक्स तयार होतील तर 45. ऑप्शन नंबर डी. 55वा प्रश्न बघा. 4392 भागिले 3.66 बरोबर 1200 उत्तर आहे. तर 4000 बघा 439.2 भागिले 36.6 बरोबर प्रश्नचिन्ह. इथे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही, फक्त पॉईंट इकडे तिकडे सरकवायचं आहे. आता बघा इथे 2 पॉईंट होते तर उत्तर आले 1200. आता इथे बघा फक्त मी आपल्याला जे सांगितले ते लिहून घेते. 439.2 भागिले 36.6 आहेत. आता इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे, 1 आणि हे 2. याचं उत्तर आपल्यामध्ये ज्या ते याचं उत्तर 1200 तर ते याच संख्या आहेत. मग याचं पण उत्तर हे 1200 लिहून घ्यायचं. हा एक पॉईंट बघा एक घर झाल्यावर हा एक पॉईंट आणि एक संख्या अशी 2 पॉईंट इथे पुढे या. मग किती येणार आहे बघा, सॉरी दिसलं नाही. बघा हे घेतलं इथे ह्याचा एक पॉईंट आणि याचा एक पॉईंट, असे 2 पॉईंट फक्त मागे यायचे म्हणजे आपले उत्तर किती येणार आहे 1200. कारण त्याच संख्या त्याच्यामुळे इथे 1200च येणार आहे, फक्त 2 घरं मागे यायच्यात म्हणून इथे उत्तर आहे 12. पर्याय क्रमांक 1. 56वा प्रश्न बघा. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्गमीटर इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटच्या चारी बाजूंना 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल. आता आपल्याला इथे क्षेत्रफळ पण दिले आणि आपल्याला कुंपण घालायचं आहे. कुंपण घालण्यासाठी परिमिती माहीत असणं गरजेचं आहे. मग आता इथे काय करायचं आहे आयताचं क्षेत्रफळ. बघा इथे आयताचं क्षेत्रफळ. मग आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर 2 लांबी अधिक 2 रुंदी, हो की नाही. मग आपल्याला माहिती आहे 2 लांबी. आता इथे रुंदी दिलेली आहे, लांबी आपल्याला माहित नाही, लांबीची इथे लांबी राहू दे. आणि 2 रुंदी. आता रुंदी किती आहे 22 आहे. मग बघा 2 यल आहे तसं ठेवूया अधिक 22 दुने 44. सॉरी माझ्याकडून इथे मिस्टेक झाली. आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मी इथे परिमितीचं सूत्र लिहिलं. आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे लेंथ इंटू बीड्थ. आता आपल्याला लेंथ काही माहीत नाही पण बीड्थ माहिती आहे 22 मीटर आहे म्हणजे 22 मीटर आहे. आणि आपल्याला क्षेत्रफळ माहिती आहे 616. आता इथे गुणाकार 22 आहेत. मग इकडे आल्यावर काय होणार 616 भागिले 22 बरोबर यल. मग यांचा जर आपण भागाकार केला तर बघा यांचा भागाकार केला, भागाकार आला 28. म्हणजेच आपल्याला लांबी मिळाली. लांबी किती मिळाली 28 मीटर भेटले, हो की नाही. आता आपल्याला काय सांगितले परिमिती काढायची कारण आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. मग आयताची परिमिती, आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग 2 लांबी किती आहे आता आपण काढली 28 आणि रुंदी किती आहे 22. मग बघा 2 28 आणि 22 यांची जर बेरीज केली 8 आणि 2 10, 2 आणि 2 4 आणि 1 5 50. मग 50 आणि हे ते गुणाकार आहे की नाही. मग 50 गुणिले 2 किती 100 झालं, हो की नाही. आता आयताची परिमिती आली 100.
आता आपल्याला विचारले की एका मीटरसाठी 7.50 रुपये खर्च आहेत, तर 100साठी विचारले. मग काय करायचं, 100 गुणिले 7.50. थोडा वेळ पॉईंट बाजूला काढायचं आहे. बघा इथे मी 75 एके 75 करते आणि 1 2 3 1 2 3 ही शून्य देते. आता बघा पॉईंट मोजा, 1 2, मग 1 2 पॉईंट पुढे घेतले. मग आपलं उत्तर किती आले तर बघा इथे 750. मग 750 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक डी मध्ये. बघा इथे एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे की ज्यांची लांबी 17 आणि रुंदी 11 आहे. मग आधी आपल्याला काय करायचे आहे तर आयताची परिमिती काढायची आहे, कारण चौरसाची परिमिती आहे त्या आयताच्या परिमिती एवढे आणि आता आयताची लांबी रुंदी दिलेली आहे. मग आयताच्या परिमितीचं सूत्र बघा, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक रुंदी, बरोबर आहे. मग बघा आता इथे 2 लांबी अधिक रुंदी, 2 लांबी किती आहे 17 अधिक रुंदी किती आहे 11 आहे. मग 2 17 आणि हे किती होतात 28 होते, बरोबर आहे. 7 आणि 1 8 आणि हे 2 28 दुने 56. मग आयताची परिमिती किती आलेली आहे, आयताची परिमिती आलेली आहे 56 मीटर. बघा इथे आपल्याला चौरसाची परिमिती माहिती आहे, कारण आयताच्या परिमिती एवढीच चौरसाची परिमिती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, चौरसाचं क्षेत्रफळ. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर बघा चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले बाजू, कारण चौरसाच्या चारी बाजू कशा असतात सेम असतात. आता आपल्याला परिमिती माहिती आहे आणि काय सांगितले, चौरसाच्या परिमितीवरून त्यांची बाजू काढूया. चौरसाची परिमिती दिलेली आहे आपल्याला 56. मग बाजू बघा 4 गुणिले बाजू. आता गुणाकार इकडे 4 आहेत, मग इकडे आल्यावर काय होणार आहे भागिले 4. मग 56 भागिले 4 बरोबर बाजू. मग यांचा जर आपण भागाकार केला तर आपल्याला माहिती आहे 14 चौक 56. चौरसाची बाजू आली 14 आली. मग 14चा वर्ग आपल्याला माहिती आहे बाजूचा वर्ग, मग चौरसाचे क्षेत्रफळ 14चा वर्ग आहे 196. म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 59वा प्रश्न बघा, 9 6 आणि 0 या अंकांपासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या यांचा गुणाकार. आता याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे काय 960 आणि लहानात लहान संख्या कोणती तर 609. मग यांचा गुणाकार, जर यांचा आपण गुणाकार केलं तर आपलं उत्तर येतंय एवढं. मग असा पर्याय कुठे आहे 5,84,640. ऑप्शन नंबर सी. बघा खंड 3 मध्ये भाषा परीक्षण आहे. आपण सगळ्यांनी हा उत्तर वाचलाच असेल. आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. बघा इथे सुंदरलाल बहुगुणा हे महान कोण होते तर इथे पर्यावरणवादी होते. पर्याय ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, त्यांचे गाव टिंबटिंबणी आच्छादित होते हिरव्यागार झाडाने. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न बघा, झाडे कापल्यामुळे टिंबटिंब यायला लागतात, काय विनाशक पूर येतात. ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न, सुंदरलाल बहुगुणा हे टिंबटिंब आहे, काय आहे विशेष नाम. सुंदरलाल बहुगुणा हे विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न बघूया. मौल्यवानचा समानार्थी शब्द. मग मौल्यवानचा समानार्थी शब्द आहे बहुमोल. ऑप्शन सी. परिच्छेद 2 वर आपण वाचलाय परिच्छेद. डायरेक्ट प्रश्न बघूया. विनम्रता एक मोठा टिंबटिंब आहे. विनम्रता हा काय आहे गुण आहे. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, विनम्रता म्हणजे टिंबटिंब असणे. मग विनम्रता म्हणजे विनयशील असणे. ऑप्शन नंबर बी. 68 बघा, विनम्र व्यक्ती म्हणजे विनम्र व्यक्ती टिंबटिंब शिकते. आता इथे बघा इथेच दिलेत इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते. म्हणून मी ते काय आहे इतरांच्या अनुभवातून शिकते. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द. आपल्याला माहिती आहे गर्विष्ठ म्हणजेच काय अहंकारी. गर्व म्हणजेच अहंकार. ऑप्शन डी. 17वा प्रश्न, हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय. हट्टी म्हणजे काय आपला हट्ट पूर्ण करणारा, त्याला आपण काय म्हणतो लवचिक म्हणतो हो की नाही. नारळाचं झाड कसं लवचिक असतं, लवकर तुटत नाही हो की नाही. मग तसं आपला कसं हट्ट आपण पूर्णच करतो, मग काय लवचिक. लवचिक वृत्तीचा. ऑप्शन सी. पुढचा परिच्छेद बघा. प्रश्न बघूया. आभार म्हणजे टिंबटिंब. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आभार म्हणजेच काय कृतज्ञता. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, उत्तम गुण म्हणजे टिंबटिंब. मग उत्तम गुण म्हणजे काय कृतज्ञता व्यक्त करणे. मग आपण प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो. मग कोणत्या ह्याच्याबद्दल कृतज्ञ असू शकतो तर बघा इथे
विचारांवर, ओके ना, आपण विचारांच्या बाबतीत कृतज्ञ असू शकतो. विचार, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. सद्गुण म्हणजेच काय? बघा, सद्गुण म्हणजेच गुण, चांगले गुण, ऑप्शन ए. हा प्रश्न राहिला होता. हुशार हा शब्द म्हणजेच काय आहे? विशेषण आहे, ऑप्शन डी. हा परिच्छेद पण आपण वाचून घेतलेला आहे, वाचलाच असेल प्रत्येकाने. पुढचा प्रश्न, डायरेक्ट आपण प्रश्नाकडे वळूया. दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने टिंबटिंब यावर परिणाम होत नाही. मग कशावर परिणाम होत नाहीत? बघा, मानसिक आरोग्य बिघडतं, पचनतंत्र पण बिघडतं आणि वजन पण कमी जास्त होतं, की नाही, जास्तच होतं. मग इथे कशावर परिणाम होत नाही तर उंचीवर परिणाम होत नाही. मग ऑप्शन बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा बघूया. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजारांचा संबंध टिंबटिंब यांच्याशी आहे. मग कशाची आहे? ऑप्शन ए, मन याच्याशी आहे. पुढचा प्रश्न बघूया. टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण ते टीव्ही खूप जवळून पाहतात. मुलं टीव्ही जवळून पाहतात, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. शिथिलचा समानार्थी शब्द आहे मंद, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. परिच्छेदात धोकादायक शब्द येतो, याचा विरुद्धार्थी पर्याय टिंबटिंब आहे. धोकादायक म्हणजेच काय? धोकादायकचा विरुद्धार्थी पाहिजे. मग धोकादायकचा उपकारक हा विरुद्धार्थी शब्द आहे, ऑप्शन सी. बघा, या पद्धतीने आपण प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची पाहिलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.